रामकृष्ण हरी. आज आपण बनवणारे उपमा. उपमा म्हणा किंवा उपीट म्हणा. बघा आपण त्यासाठी काय घेतलंय. हे आले आपले 2 कांदे, हिरवी मिरची, हे बदाम, काजू, मेथी आणि हा पुदिना. हे आपले शेंगदाणे, 1 वाटी रवा आणि हिंग. आपण अगदी अचूक प्रमाणात बनवणार आहे बघा. आपण हे 2 कांदे आणि हिरवी मिरची बारीक अशी कट करून घेऊ. आपण कढई तापली आहे, आता तेल टाकून रवा भाजून घेऊ. रवा आपण थोडा असं जाडसरच घेतलाय, बारीक नाही घेतला बरं का. उपम्याला रवा बारीक नकोय, थोडासा जाडसर असेल तर त्याने छान मोकळा आणि मऊ लुसलुसीत उपमा बनतो. आणि आपण एकदम मीडियम गॅसवर भाजणार आहे हा उपमा. रवा एकदम मीडियम गॅसवर भाजणार आहे हा रवा. बघा मीडियम गॅसवर छान असा खरपूस रवा भाजून झालाय आपला. काढून घेऊ आता. छान वास पण येतोय त्याचा. आपण रवा काढून घेतला. हे तेल टाकू, 3 पळी तेल टाकून घेऊ आणि छान फोडणी बनवू बरं का. आज आपण उन्हाळी स्पेशल उपमा आहे आपला. तर कोथिंबीर आणि कढीपत्ता न वापरता आपण पुदिना आणि अख्ख्या मेथ्या वापरलेत. बघा छान तेल तापत आले. मोहरी टाकून घेऊ आता आपण. तेल तापले तर ही आली आपली मोहरी, शेंगदाणे आणि आपल्या ह्या अख्ख्या मेथ्या. एकदम कमी गॅस केलाय आता आपण. छान होऊन देऊ बघा. आणि आपलं जे रवा 1 वाटी रवा आहे, आपण थोडं गरम पाणी तिकडे ठेवणार आहे. 1 वाटी रवा आहे तर 3 वाटी पाणी लागणार आहे आपल्याला. आपण आता हा कांदा टाकून घेऊ आणि हिरवी मिरची टाकून घेऊ आणि एकदम मीडियम गॅसवर छान होऊ देऊ. यात आपण आता हिंग टाकून घेऊ. हा आला आपला हिंग. हे आपले आले ड्रायफ्रूट. कांदा छान असा मऊ होत चाललाय बरं का. आपण आता यात पुदिना पण टाकून घेऊ लगेच, बारीक कट करू. झालंय. आता आपण पाणी टाकून घेऊ. 2 वाट्या पाणी टाकून घेऊ आणि 1 वाटी पाणी तिकडे गरम व्हायला ठेवू. हे बघा हे आलं आपलं. 2 वाटी पाणी टाकू. आता मोठा गॅस करून पाण्याला एक छोटी उकळ काढून घेऊ. आपण यात हळद नाही वापरणार आहे बघा. तुम्हाला पाहिजे असली तर थोडी हळद टाकता, पण मी नाही टाकणार आहे हळद. आणि दुसऱ्या गॅसवर पाणी ठेवून देऊ. बघा यात आता आपण चवीनुसार मीठ पण टाकून घेऊ लगेच. हा आला आपला 1 चमचा मीठ. चवीनुसार टाकायचंय थोडं अजून. आणि अगदी थोडी अशी साखर टाकायची, एकदम थोडी. खूप छान उपम्याला ना साखर टाकली आणि मेथ्या टाकले तर खूप छान चव येते बरं का. ही एक खूप महत्वाची ट्रिक आहे. आणि आपला उपमा जो आहे तो मोकळा लुसलुसीत होण्यासाठी आपल्याला ही उकळ यायलाच पाहिजे. थंड पाण्यात उपमा बनवायचा नाही, अगदी हलकी उकळ येऊ द्यायची. बघा उकळ आल्यावर एकदम कमी गॅस करून आणि आपला हा रवा टाकून घ्यायचा असा. आणि इथे खूप महत्वाची प्रोसेस आहे ही. अगदी छान असं हलवत राहायचं, नाही तर आपलं गठुळ्या होता बरं का. आणि आपण दुसरीकडे पाणी ठेवले. बघा किती सुंदर उपमा होत चाललाय आपला. जाड रवा असल्यामुळे ना एकदम मस्त होतो. पाणी लागणार आहे आपल्याला. आपण लगेच आता पाणी टाकून घेऊ. हे आलं आपलं पाणी. बघा छान मिक्स करून आणि गॅस कमी करून झाकण ठेवणार आहे आपण. एक वाफ काढून घेणार आहे. दोन मिनिटं वाफ होऊ देऊ. आपण झाकण काढून आता परत एकदा छान मिक्स करून घेऊ. बघ किती छान फुललाय आपला उपमा. पाण्याची पण गरज नाहीये आणि इतका वास पण इतका मस्त येतोय. हे बघा
अजून एक वेळेस आपण एक वाफ काढून घेणार आहे, कारण आपलं रवा जाड आहे त्यामुळे एक वाफ काढावंच लागेल आपल्याला, घाई करायची नाही. बघा वाफ काढून झालाय आपला उपमा. काढून दाखवते तुम्हाला आता बरं का, किती सुंदर झालाय बघा. अगदी मोकळा मौलुसलुसीत असा आपला उपमा तयार आहे. झालंय आपला उपमा बघा. आपण आता तुम्ही पण असा उपमा नक्की बनवा, खा आणि मला कमेंट करून सांगा आणि एक सबस्क्राईब नक्की करा.